सह्याद्रीच्या कुशीत वसलेले धुक्याची चादर आणि निसर्ग सौंदर्यासाठी देशभर प्रसिद्ध असलेले आंबोली हे पर्यटन स्थळ आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. पर्यटनाचा वाढता ओघ आणि त्यातून निर्माण होणारा कचरा यावर प्रभावी उपाय म्हणून ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे स्वतः सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी झाडू आणि कचऱ्याची पिशवी हातात घेत प्रत्यक्ष स्वच्छतेत सहभाग नोंदवला. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस देवस्थान येथे श्रीफळ फोडून या स्वच्छता वारीला प्रारंभ झाला. मोहिमेचे प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशनचे निमंत्रक गणेश जेटे यांनी वाढत्या पर्यटनामुळे स्वच्छतेचे महत्त्व अधिक वाढल्याचे सांगत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पर्यटन विकासासाठी स्वच्छता ही अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की सिंधुदुर्गमध्ये दरवर्षी स्थानिक लोकसंख्येच्या तिप्पट पर्यटक येतात. त्यामुळे केवळ ग्रामपंचायत किंवा प्रशासनच नव्हे तर प्रत्येक नागरिक आणि पर्यटकानेही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. जबाबदार पर्यटन ही काळाची गरज असून स्वच्छतेसोबत पर्यटकांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आणि मला देखील यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला माहीतच आहे की खूप सारे स्वच्छता अभियान होतात किंवा स्पर्धा होतात, परंतु त्याचे प्रयत्न टिकणं कायम हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आवक आणि त्या अनुषंगाने पुढच्या ज्या नागरी जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात त्यापैकी एक म्हणजे हा स्वच्छतेचा प्रश्न आहे. आणि स्वच्छतेची जबाबदारी ही प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्यामुळे ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींना हाताने सहन करावा लागतो. परंतु याच्याही पलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपला घराबरोबरच आपला परिसर आणि आपली पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. आज आपण इथे स्थानिक नागरिक स्थानिक अधिकारी म्हणून इथे सहभागी झालेलो आहोत, परंतु आपल्याकडे येणारे पर्यटक यांची पण ती जबाबदारी आहे. आणि आपण ही जी स्वच्छतेची वारी करणार आहोत त्यातून नक्कीच तो संदेश जाईल. कारण जबाबदार पर्यटन हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे जवळपास आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पटीने पर्यटक येतात पूर्ण वर्षभरामध्ये. आणि पर्यटनाच्या बरोबरच जे प्रश्न उद्भवतात ते स्वच्छतेचे असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचे असतील, सुरक्षिततेचे असतील, तर हे प्रश्न देखील आपल्याला या प्रश्नांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे जबाबदार पर्यटन रिस्पॉन्सिबल टुरिझम ही खूप महत्त्वाची संकल्पना येणं अपेक्षित आहे. त्याचीही सुरुवात आपण करूयात या अनुषंगाने. कारण आज आपण इथे ही स्वच्छतेची वारी करत असताना आपल्याला अनेक पर्यटक देखील आधीमध्ये भेटतील असतात, त्यांना देखील आपण तो संदेश देऊया की एक तुमचं आपल्या जिल्ह्यात स्वागत आहे, परंतु तुम्ही देखील जबाबदारीने इथे थोडंसं आमच्याबरोबर ते सहकार्य करावं असं देखील आपण त्यांना आवाहन करू शकतो. आणि ती देखील संकल्पना या निमित्ताने आपण सुरू करू शकतो असं मला वाटतं. स्वच्छतेच्या या वारीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कचरा उचलत उपस्थितांसमोर आदर्श निर्माण केला. पूर्वीचा वस देवस्थान ते आंबोली पोलीस चौकीपर्यंत कचरा संकलन करत ही स्वच्छता मोहीम पार पडली. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ झाला तर पर्यटकांमध्येही स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणारी जनजागृती पत्रकेही वाटप करण्यात आली. मोहिमेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आणि त्यानंतर उपस्थितांनी स्वच्छता राखण्याची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमात आंबोली ग्रामपंचायतच्या प्रशासक व माजी सरपंच सावित्री पालेकर, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वनपाल सम्राट पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, चौकुळ ग्रामपंचायतचे प्रशासक गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, स्वच्छता विभागाचे अधिकारी, आंबोली पर्यटन व्यावसायिक महासंघाचे पदाधिकारी, महसूल, वन व पोलीस विभागाचे अधिकारी, रेस्क्यू टीमचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पर्यटन व्यावसायिक तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. पर्यटनाच्या वाढत्या प्रवाहात निसर्गाचे जतन आणि स्वच्छता ही खरी विकासाची गुरुकिल्ली असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आंबोलीतून सुरू झालेली ही स्वच्छतेची वारी आता संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. प्रशासन, स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांनी एकत्र येऊन जबाबदार पर्यटनाची संस्कृती रुजवली तर निसर्गरम्य आंबोलीचे सौंदर्य पुढील अनेक पिढ्यांसाठी कायम राहील, हा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.